रबाळे MIDC गुन्हा क्रमांक 277/2025 हा गुन्हा रबाळे MIDC या ठिकाणी दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये सुमारे 75 लाख रुपयाचे MD ड्रग्ज हे जप्त करण्यात आले होते। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर जे MD ड्रग्जचा व्यवसाय आहे हा संघटित गुन्हेगारी स्वरूपात चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले होते। माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशान्वये सदर गुन्ह्याला मोकाची कलमवाढ करण्यात आलेली होती। सदर मोका गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सर्व आरोपी अटक करण्यात आले व हे आरोपी जे आहेत याची जी गँग लीडर आहे शांताबाई करंडेकर जी आपल्या हस्तकांमार्फत हा व्यवसाय चालवत होती, सदर महिलेच्या आणि इतर आरोपींच्या सर्व संघटित गुन्हेगारीतून ज्या अवैध संपत्तीचे निर्माण त्यांनी केलेले आहे, सदर अवैध संपत्ती आपण निष्पन्न केलेली आहे व ती जप्त करण्यात आलेली आहे। त्या संपत्तीपैकी ह्या एका प्लॉटवर हे अवैध बांधकाम असल्याचे निदर्शनास आले। या संदर्भात आपण नवी मुंबई पोलिसांतर्फे सिडकोशी पत्रव्यवहार करण्यात आला व सिडकोनी येथील संपूर्ण कायदेशीर बाबींची खातरजमा करून पूर्तता करून आज रोजी या ठिकाणी निष्कासन करण्याची मोहीम राबवण्यात आलेली आहे व त्या संदर्भात आपण पोस्टेतर्फे या ठिकाणी बंदोबस्त देखील दिलेला आहे। सदर महिला आरोपी ज्या आहेत ह्या या प्रकारच्या हस्तकांमार्फत संघटित गुन्हेगारी व ड्रग्सचा व्यवसाय त्या बऱ्याच वर्षांपासून करत होत्या। वेळोवेळी त्यांच्यावर कारवाया करण्यात आलेल्या होत्या। या कारवाई दरम्यान आपल्याला सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने व मोकाची कलमवाढ झाल्याने त्यांना अटक करण्यात आली व सदर आरोपी हे आज रोजी न्यायालयीन कस्टडीत आहेत। त्यांची संघटित गुन्हेगारी होती, रॅकेट होतं। आपले नातेवाईक आणि आपले हस्तक या करवी ते बाहेरून MD ड्रग्ज आणत असत व या ठिकाणी जी तरुण पिढी आहे किंवा जे सेवन करणारे लोक आहेत यांना त्याची किरकोळ स्वरूपात ते विक्री करत होते आपल्या हस्तक आणि नातेवाईकांना। या संदर्भात जी दहशत आहे आणि संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यावर उपाययोजना म्हणूनच आज महाराष्ट्रात नार्कोटिक्सला जे पहिले 2-3 मोका लागलेले आहेत त्यापैकी हा एक मोका आहे व सदर याच्यामधून जी अवैध संपत्ती प्राप्त केलेली आहे गुन्हेगारांनी, सदर अवैध संपत्ती शोधून काढून आज रोजी निष्कासन आपण त्याचे करत आहोत। याद्वारे मला वाटतं नवी मुंबई पोलिसांतर्फे व ओव्हरऑल महाराष्ट्र पोलिसांतर्फे फार मोठा मेसेज आपण अवैध धंदेवाल्यांना व विशेषतः ड्रग्ज व्यावसायिकांना देत आहोत की अशा स्वरूपाचे व्यवसाय जर कुणी यापुढे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची संपत्ती देखील शोधून त्याच्यावर कारवाई करणे नाही। या संदर्भात अशी निष्कासन जी पद्धत आहे बिल्डिंगचं ही कदाचित पहिली कारवाई असण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात माहिती घ्यावी लागेल।